नमस्कार, मी विशाल पाटील। नेत्यांच्या फोटोवरून बऱ्याचदा वाद होत असतात, कारण फोटो म्हणजे फक्त चेहरा नसतो, तर तो एक विचार आणि वारसा दर्शवतो। कुणाबरोबर कुणाचा फोटो लावायचा हे साधं ठरवणं नसतं, त्यातून एक संदेश तयार होत असतो। तो संदेश लोक वेगवेगळ्या नजरेतून पाहतात आणि तिथेच गोंधळ वाढतो। खरी गोष्ट एवढीच आहे, फोटोवरती थांबायचं का त्या मागचा वारसा समजून घ्यायचा, हाच प्रश्न आता पुढे येतोय। आणि त्यामुळे संजय राऊत यांनी घेतलेला आक्षेप ही केवळ प्रतिमेची नव्हे, तर वारशाच्या अर्थाची लढाई ठरते। तर दुसरीकडे निर्णयांच्या या जगामध्ये काही क्षण असेही येतात, जेव्हा श्वास रोखून ठेवावा लागतो। ओळख, जात, इतिहास आणि न्याय यांच्यातलं गुंफलेलं जाळं माणसांच्या भावनांना हलवतं। एखादा आदेश बदलतो आणि अचानकपणे भवितव्याची चित्रही बदललेली दिसतात। न्यायालयीन शब्द केवळ नियमांचा उच्चार नसतो, ते समाजाच्या हृदयामध्ये आशेचे तसंच भीतीचे तरंग उठवतात। हा संघर्ष फक्त कागदावर नसतो, तर असंख्य कुटुंबांच्या मनात जिवंत असतो। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाजाला मिळालेली शांतता म्हणजे संघर्षानंतरचा एक खोल श्वास भरण्याचा क्षण ठरलाय। याच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं आनंद दिघेंचा फोटो लावल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। फोटोवर आक्षेप घेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। त्याचं झालं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेनेकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं आनंद दिघेंचा फोटो लावला असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरती आक्षेप घेतला। ही कृती ठाकरे ब्रँडचं महत्त्व कमी करण्याचा कट असल्याचा आरोप करण्यात आलाय। आनंद दिघे शिवसेना जिल्हा प्रमुख होते, ते नेते किंवा उपनेते नव्हते आणि त्यामुळे त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीनं लावल्यावरून संजय राऊत चांगलेच संतप्त झाले। आणि या वादामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तणाव वाढलेला असून शिंदेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंच्या कार्याचा सन्मान केला। तसंच ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांचा पुतळा जाळून निषेधही नोंदवला। सोबतच राऊतांनी घेतलेल्या आक्षेपाला शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून जोरदार उत्तरही देण्यात आलेलं आहे। तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता, ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते, ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। मला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीने तुम्ही अजून एक फोटो लावा। तू दिघे साहेबांची योग्यता काढतो, एक जिल्हा प्रमुख होते, अरे त्यांनी ठरवलं असतं ना, ते आमदारी झाले असते आणि खासदारी झाले असते आणि मंत्री झाले असते। त्यांनी लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवलं, आमदार बनवलं आणि खासदार बनवलं। तुझी योग्यता काय रे? अरे आमच्या आमदारांच्या जीवावर, आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास, तुझी योग्यता आणि लायकी आहे का? तोंड सांभाळून बोल। पुन्हा एकदा तुला मी इशारा देतोय, नाहीतर तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल, एवढं लक्षात ठेव। संजय राऊत कुणाचा वारसा पुढे नेत आहेत? संजय राऊत सातत्यानं हिंदू द्रोही लोकांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत। संजय राऊत सातत्यानं अफजल खानाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत।
संजय राऊत सातत्यानं औरंगजेबाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत. त्यामुळे अशा संजय राऊत यांनी आनंद दिघे साहेब असतील यांच्याबद्दल चकार शब्द देखील काढू नये. आधी आपण हिंदू द्रोह केला, हिंदू विरोधी भूमिका सातत्यानं आपण घेतोय याचा भान संजय राऊत यांनी ठेवावं. तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली. तुम्हाला आदरणीय आनंद दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आणि याच राजकीय वादामुळे पुढील काळामध्ये शिवसेना पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि याच मुद्द्यावर आज चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिल गाढवे यांना, शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे शहर प्रमुख हेमंत पवार आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, तिन्ही मान्यवरांचं स्वागत. अनिलजी, आपल्यापासून सुरुवात. अनिलजी, आतापर्यंत शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह, आता मात्र फोटोवरून सुरू झालेला वाद कुठपर्यंत जाणार आहे असं आपल्याला वाटतं? आक्षेपाचं कारण समजू शकेल का? अनिलजी. सर्वप्रथम नाव दुरुस्त करतो, अनिश गाढवे. विषय, माझा आवाज पोहोचतोय ना आपल्याकडे? अनिलजी, आपला आवाज सर्वप्रथम लक्षात घ्या, हा वाद मुळात या जाहिरातीवरून झाला. पण जाहिरात व्यवस्थित पाहिली असेल तर त्या जाहिरातीमध्ये आपण पाहाल नरेंद्र मोदींचा फोटो. चला, सन्मान्य देशाचे पंतप्रधान आहे, सर्व काही आपण समजू शकतो. पण नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्या फोटो समोर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो, याची आपण जर तुलना कराल तर पाहिलं आपण काय कम्पॅरिझन मध्ये फोटो आहेत. म्हणजे दिघे साहेब आणि बाळासाहेब यांची जी तुलना, त्याच्या कार्याची तुलना तर कुठे होऊ शकत नाही, पण त्या प्रतिमेची तुलना एवढी लहानही करू नये, तिथून त्या विषयाला सुरुवात झाली. आणि मग बघा, शेवटी संजय राऊत साहेब असतील किंवा धर्मवीर दिघे साहेब असतील, यांनी आपसासोबत एकमेकांसोबत एक टाळ घातलेली माणसं आहेत, एकमेकांसोबत ते टाळ व्यतीत केलेला आहे. त्यामुळे त्या व्यक्तींनी बघा, शेवटी ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि आजही त्यांनी त्यांच्या मताबद्दल त्यांचं स्पष्टीकरण दिलं. त्याच्याबद्दल आम्हाला वेगळं स्पष्टीकरण द्यायचा तसं पाहिलं गेलं तर कुठलाही अधिकार नाही आमच्या पडून. पण जर तुम्ही मला म्हणून हा प्रश्न विचाराल ही आता फोटोंचं एक वेगळं राजकारण सुरू झालं, तर तसं नाहीये. सुरुवात तुम्ही ज्या फोटोपासून झाली त्या फोटोतला नरेंद्र मोदींचा फोटो पहा आणि वंदनीय बाळासाहेबांचा, वंदनीय दिघे साहेबांचा फोटो पहा. आपल्या कुठे जागेवरच परत स्पष्ट करेल की अपमान खऱ्या अर्थाने कुठे झालेला आहे. बरोबर आहे अनिशजी, आपल्याला वाटतंय की कुठेतरी अपमान झालेला. मी आपल्याला थोडीशी रिक्वेस्ट करतो, आपल्या टेलिव्हिजनचा आवाज जर आपण कमी केला प्रेक्षकांपर्यंत अनिशजी तुमचा आवाज सुस्पष्टपणे ऐकायला मिळेल. अनिशजी, तुमचा मुद्दा पुढेच घेऊन जातोय. हेमंतजी, फोटोचा वापर करताना राजकीय पक्षांची आपली स्वतःची एक नियमावली असते, त्याचा भंग झाल्यानं ठाकरे सेना आक्रमक झाली आहे असं वाटतं का? अनिशजींनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी अवमान झालेला आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय हे सांगण्याचा स्पष्ट प्रयत्न त्यांनी केलाय. हेमंतजी. सर्वप्रथम माझा आवाज ऐकायला येतो? येतोय. मी अनिशजींना एवढा एक प्रश्न विचारतो की याच्यामध्ये अपमान कुठे झाला आणि ठाकरे सेनेला दिघे साहेबांची ॲलर्जी आत्ताच का वाटावी? दिघे साहेब जाऊन 2001 पासून बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि दिघे साहेबांचा फोटो कितीतरी वर्ष हा लागला जातोय. फक्त आत्ताच त्यांना ही संजय राऊतांना हे का आठवावं? आणि माझा एकच प्रश्न आहे की आता तुम्ही मग दिघे साहेबांचा फोटो राजन विचारे, केदार दिघे किंवा इतर ठाणे जिल्ह्यातले शिवसैनिक, पालघर जिल्ह्यातले शिवसैनिक लावणार का नाही लावणार? अनिशजी, उत्तर द्या. दिघे साहेबांची तुम्ही म्हणतात ना पालिका, तर दिघे साहेबांचा फोटो तुम्ही लावणार का नाही लावणार? अनिशजी, आवाज संजय राऊत काही बोलतील आणि संजय राऊतांचं काही ऐकायचं. हो, मला तुमचा आवाज पोहोचतोय. धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो लावायचा की नाही लावायचा हा प्रश्न यांनी मला विचारलाय. धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो तर लागणारच लागणार,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मवीर दिघे साहेबांच्या विचारांवर आम्ही पुढे चालत राहणार. धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य सर्वप्रथम सांगतो, मला थोडासा वेळ फक्त वाढवून द्या. धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य हे त्यांच्या प्रतिमेपेक्षा आणि धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य हे त्यांच्या बॅनरवरच्या फोटोही पेक्षा फार 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 मोठं आहे. आता हे पवार साहेबांना काय मी वेगळं सांगायचं, पण सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, पवार साहेब मी तुमच्यासाठी विशेष सांगतो, धर्मवीर दिघे साहेब हे कुठल्या पदाच्या किंवा कुठल्या आमदारच्या, खासदारच्या, नेते, उपनेते या सर्वांच्या पलीकडचे होते. धर्मवीर दिघे साहेबांना कुठल्याही पदामध्ये आपण तोलू मापू शकत नाही. मी मगाशीही तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा सांगतो, ज्यांनी हे वक्तव्य केलं ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब आणि धर्मवीर दिघे साहेब यांनी आपसामध्ये काळ घालवलेली ही माणसं आहेत. ही एकमेकांसोबत एक काळ घालवलेली माणसं आहेत. त्यांनी आपसाबद्दल, आता याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मग माझा जर असाच प्रश्न जर तुम्ही मला विचारणार असाल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, धर्मवीर दिघे साहेबांचं आपल्या मुलुंडच्या आणि ठाण्याच्या हद्दीवरचं स्मारक म्हणण्यापेक्षा एक प्रवेशद्वार होतं, ते तोडल्यानंतर आस्था गायक तिथे स्मारक झालं नाही किंवा ते प्रवेशद्वार झालं नाही. धर्मवीर दिघे साहेब हे प्रवेशद्वार होतं ठाण्याच्या हद्दीवरचं. मग त्याबद्दल आपण मला काय उत्तर द्याल? किंवा धर्मवीर दिघे साहेबांच्या आश्रमावर कधीही कुठल्याही नेत्याचं नाव लागलं गेलं नव्हतं. आज त्या आश्रमावर ज्यावेळेस आनंद आश्रम एकनाथ शिंदे असं नाव दिसतं, त्यावर मला पवार साहेब आपण काय उत्तर द्याल? किंवा छत्रपती शिवाजी मैदानामध्ये ठाण्यातल्या धर्मवीर दिघे साहेबांचं स्मारक होऊ घातलं होतं, त्याचा संपूर्ण प्लॅनिंग तयार झाला होता. फक्त राजन विचारे साहेब नेमके कुठे आहेत हे माहित नसल्यामुळे ते स्मारकाचं पूर्णतः प्लॅनिंग हे बारगळलं गेलं. त्यावर आपण मला काय उत्तर द्याल? या प्रश्नांबद्दलही आपण जरा थोडंसं बोलावं, माझी इच्छा आहे. पवार साहेब पहिली गोष्ट म्हणजे नाही, धर्मवीर दिघे साहेबांना आपण ओळखत पण नसा, त्यापासून मी दिघे साहेबांच्या बरोबर काम करणारा माणूस आहे. तुम्ही आज जे सांगताय दिघे साहेबांबद्दल की स्मारक झालं नाही, अहो जिल्हा प्रमुख आमचे दिघे साहेब आहेत, त्यांचं स्मारक आम्ही शक्तीस्थळ हे केलेलंच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर सुद्धा सांगतो आम्ही की आता शिवाजी मैदानात सुद्धा दिघे साहेबांचा नावाचा टावर आम्ही बांधकाम करायला घेतलेलं आहे, त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. दिघे साहेबांच्या आपल्या दोन्ही पक्षांच्या बाजूतून एक गोष्ट लक्षात येते की आपण आपापल्या परीने कामं करतो आणि आक्षेप नेमके काय तेही कळताना दिसतंय. मात्र अजितजींकडे जाईन मी. अजितजी, राऊतांनी या वादामध्ये आपले श्रेष्ठ नेतृत्वाचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्या फोटोबाबतही सल्ला दिलेला आहे. हा सल्ला तुम्हाला मान्य आहे का? राऊतांना फुकट फौजदारक्या करायची सवय आहे. मी ठाणेकर म्हणून माझं इथे एक मत मांडणार आहे. अनिश गाडवेजींची आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या आयुष्यात कधी भेट झाली होती की नाही मला माहित नाही. मी दिघे साहेबांच्या, मी लहान होतो पण मी दिघे साहेबांच्या मांडीवर बसून देवाची पूजा केलेला कार्यकर्ता आहे. मी त्याकरता स्वतःला धन्य समजतो. बघा, ज्या नेत्याचा शिष्य या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला, मला असं वाटतं दिघे साहेबांची ही ताकद आहे, दिघे साहेबांचं हे कर्तृत्व आहे. आणि अनिश गाडवे, मी आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो, समकालीन नेते काय नाही, दिघे साहेब हे नेतेच होते सुरुवातीपासून. राज ठाकरेंच्या ओळखीनं सामनाच्या वितरण विभागामध्ये कारकून म्हणून कामाला संजय राऊत आले होते, हे विसरू नका. दिघे साहेब हा जन्मजात नेता होता, ठाणेकरांच्या गळ्यामधले ताईत होते. त्यामुळे तुम्हाला इतिहास माहित नसेल, मला सगळा इतिहास माहिती आहे. त्यामुळं राऊत काय कोण फार मोठे बिठे समजू नका. बाळासाहेबांच्या कृपेनं मोठा झालेला एक माणूस होता. आणि आनंद दिघे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचा गळ्यातला ताईत असलेला आवडता वाघ होता, ज्यानं ठाणे, पालघर सह महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे कार्यकर्ते घडवले. विषय असा आहे, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्या लोकांना आयुष्यात दिघे साहेब मोठे झालेले कधी चालले नाही, त्यांना आता दिघे साहेबांचा फोटो छोटा की मोठा याचा फोटो आलाय. सर्वप्रथम आपण आवाज ठाण्यामध्ये सौम्यपणाने बोलू शकता आपण आपले मुद्दे. काय चव्हाण साहेब, तुम्ही बरोबर बोलताय, आपण आपले मुद्दे सौम्य आवाजात मांडा. नाही, तुम्ही तुमचं जरा ते तुम्ही काय जे करताय अत्यंत मोठे आवाज येत आहेत. आम्हाला मोठ्यानं बोलल्याशिवाय पर्याय नाही, कारण तुमचा व्हॉइस इथे येतोय. तुम्ही माईक म्यूट ठेवा म्हणजे मला बोलता येईल. बरं, निश्चितच आहे. ऑडिओ संदर्भामध्ये आपण लगेचच करेक्शन करूयात, पुन्हा एकदा याच मुद्द्याकडे येऊयात. मात्र मूळ मुद्दा हाच आहे
की ठाकरे ब्रँडला कुठेतरी कमी करण्याचा जो एक मोठा आरोप करण्यात आलेला आहे, या आरोपांमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे? अनिशजी, एका बाजूला संजय राऊतांचं आणखी एक मोठं वक्तव्य आणि त्यांनी घेतलेला आक्षेप हा की ही जी काय कृती घडलेली पोस्टरवरून त्यामुळे ठाकरे ब्रँडचं महत्व कमी करण्याचा हा कट आहे. जर हा कट असेल तर कुणी केलाय हा कट आणि कुणावर तुमचा आक्षेप आहे? आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, सगळ्यात प्रथम हा वाद जिथून सुरू झाला ती जाहिरात तुम्ही एकदा पूर्णतः पहा किंवा तुम्ही दाखवा तुमच्या स्क्रीनवर ती जाहिरात. त्या जाहिरातीमध्ये नरेंद्र मोदींचा आपण वाढदिवस अभिषेचन करतोय तिथपर्यंत ठीक आहे, पण शिवसेनेचे जे संस्थापक आहेत, शिवसेना प्रमुख आहेत, त्यांचा फोटो हा किती छोटा असायला हवा याचा सुद्धा काही एक मर्यादा असायला हवी त्याच्यामध्ये. संपूर्ण पांढर जाहिरातीमध्ये अगदी तुम्ही अंगठ्याच्या आकाराचा जो वंदनीय हिंदुत्व सम्राटांचा आणि माननीय धर्मवीर दिगे साहेबांचा जर तुम्ही फोटो लावाल तर ते कुठेतरी खटकण्यासारखं आहे. मी तिथून सुरुवात करेल खरं तर या गोष्टींना. त्यामुळे आपण ही जाहिरात कोणी दिली, ही जाहिरात कशासाठी अशा प्रकारची बनवली गेली याच्यावर लक्ष असायला हवं. आपण ज्यावेळेस जाहिराती देतो त्या फक्त 1-2 जिल्ह्यांत फक्त स्वतंत्र राष्ट्रामध्ये प्रसारित होत असतात. त्यामध्ये आपण आपल्या प्रचितांचा, आपण आपल्या नेत्यांचा कुठेतरी अवमान करत आहोत का हे सुद्धा पाहायला हवं. साधी गोष्ट आहे. कोण करताय अवमान, कुणी केला कट? जाहिरात कुणी दिली? मी जाहिराती खाली वाचलं नाही कुणी जाहिरातीचं नाव टाकलं. जाहिरात कुणी दिली? हेमंतजी, थेट रोख जो आहे तो तुमच्याकडे येताना दिसतोय की जाहिराती करत असताना त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये का? आणि ठाकरे ब्रँडचं महत्व कमी करण्याचा हा तुमचा कट आहे का? ठाकरे ब्रँडचा महत्व ऑलरेडी कमी झालेलंच आहे. बरं, त्यांना ऑलरेडी त्यांच्याकडून माणसं निघून चाललेलीच आहेत. आणि बाळासाहेबांच्या विचाराची आम्ही विचार बाळासाहेबांचे घेऊनच पुढे चाललेलो आहे. धर्मेंद्र दिगे साहेबांचे विचारच घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आदरणीय शिवसेना हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत. आणि ह्यांनी काय केलं, हे ह्या महाविकास आघाडीच्या स्टेजवरती उद्धव साहेब कधी आपल्या याच्यामध्ये हिंदुत्व सम्राट बोलतात का? त्यांचे कुठचे नेते तरी बोलतात का? बरं, म्हणजे त्यांच्याच पक्षातून त्यांच्या अवमानाला सुरुवात झालेली असा तुमचा आक्षेप आहे का? त्यांच्याच पक्षातून त्यांचा बाळासाहेबांचा अपमान होतोय. बाळासाहेबांबद्दल हे किती सतर्क आहेत. आज जिल्हा प्रमुख म्हणून किंवा दिगे साहेबांनी जे कार्य चालू केलेलं आहे, आमच्या शिंदे साहेबांनी सर्वच त्यांचे कार्यक्रम चालू ठेवलेले आहेत. विचारे साहेबांनी किती कार्यक्रम त्यांचे ठाणे जिल्ह्यात चालू ठेवले आहेत. दिगे शिंदे साहेबांनी नवरात्र असेल, दहीहंडी असेल, गणेश स्पर्धा असेल, सर्व कार्यक्रम दिगे साहेबांचे 31 डिसेंबरचा ब्लड कॅम्प असेल, सर्वच कार्यक्रम आमचे शिंदे साहेबांनी प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक जे दिगे साहेबांनी उपक्रम चालू केले होते ते प्रत्येक उपक्रम शिंदे साहेबांनी आणि आमच्या ठाणे जिल्हा शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे चालू ठेवलेले आहेत. राजन विचारेंनी असं कुठच्या कार्यक्रम दिगे साहेबांचे चालू ठेवलेत? काय नाही चालू ठेवले? काय नाही चालू ठेवले? याचा जरा उत्तर द्यावं अनिश गाडवेंनी. अनिशजी, उत्तर द्या. 24 तास काम करत होतो आणि शिंदे साहेबांनी कार्यक्रम चालू ठेवले म्हणून ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. अनिशजी, आपण अनम्यूट कराल तर आपला आवाज आमच्यापर्यंत येईल. त्यांनी चालू ठेवले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी आज ते शिवसेनाचं जे महत्वाचं काम आहे, ते कार्य आहे, पूरग्रस्तांना मदत असेल, मेडिकल कॅम्प असतील, अपंगांची आनंदाश्रममध्ये याल, तर दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला आम्ही जयपूर फूड जे अपंगांचं असतं ते अख्ख्या ठाणे, पालघर सगळीकडून लोक येत असतात. हेमंतजी, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं अनिशजी देत आहेत, बोल द्यात. पवार साहेब तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, आपण मला छान प्रश्न विचारले की कुठले उत्सव आपण भाग घेत नाही. आपल्या देवीच्या उत्सवापासून अगदी मलंगणापर्यंत, अगदी सगळ्या कार्यक्रमांपर्यंत. बघा, आता चैत्र नवरात्रोत्सव असतो, त्यानंतर दहीहंडीचे कार्यक्रम असतात, त्यानंतर नवरात्रोत्सव असतो आत्ताचा ऑक्टोबर मधला, त्यानंतर दिघे साहेबांच्या सगळ्या परंपरा अगदी
आपण अगदी ज्योतिर्लिंगांच्या प्रवासापर्यंत, ज्योतिर्लिंगांच्या दर्शनापर्यंत, अगदी मनंगडापर्यंत सगळ्या विचारे साहेब आजही मलंगडाचं आयोजन हे स्वतः शिंदेसाहेब करतात, नियोजन शिंदेसाहेब करतात, शिवाय जो लागणारा जो खर्च आहे तो शिंदेसाहेब करतात. तुम्ही फक्त येऊन फक्त आपले हात हलवत परत येतात. किती कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय करता? किती कार्यकर्त्यांच्या मदतीला धावला? तुमचे ठाण्यातल्या पदाधिकारी संजय राऊत किती वेळा धावला? संजय राऊत जे बोलतायत ना, संजय राऊतांना दिघे साहेबांबद्दल अलर्जी आहे आणि मातोश्रीला पण दिघे साहेबांबद्दल अलर्जी होती म्हणून. बरं हेमंतजी आणि अनिशजी, खरं तर इतका मोठा विषय आहे, दोन मोठ्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण बोलतोय आणि थेट तो जो वाद आहे तो जर इतक्या छोट्या गोष्टींकडे, खर्चाकडे जात असेल, खरोखर चिंतेची बाब आहे. अजितजी, मी आपल्याकडे येईल. दोन महान व्यक्ती ज्यांनी आपापल्या परीनं आपापली सेना वाढवण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला, मात्र ज्या वेळेला त्यांच्या फोटोवरून थेट हा वाद लोकल विषयांपर्यंत जातो, किती गंभीरतेनं दोन्ही शिवसेनेला या प्रकरणांकडे पाहणं गरजेचं असं आपल्याला वाटतं. अजितजी, बघा, अत्यंत गंभीरतेनं या विषयाकडे एकनाथ शिंदेनी आधीपासून पाहिलं. एकनाथ शिंदे साहेब हे कुठेही हे सांगण्यास कमी पडले नाही की मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिष्य आहे आणि या शिष्यानं आपल्या गुरुला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सन्मान मिळवून दिला आणि आपल्या गुरु ऋणातनं एकनाथ शिंदे उतराई झाले असं मी मानेन. एक ठाणेकर म्हणून माझं म्हणणं इतकंच आहे, अनादी अनंत काळापर्यंत ठाणेकरांच्या हृदयामध्ये, सर्व पक्षीयांच्या मध्ये दिघे साहेबांचं नाव राहील. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, दिघे साहेब हे बॉर्न लीडर होते. संजय राऊत, तुम्ही वितरण विभागामध्ये काम करणारे कारकून जेव्हा होता त्यावेळेला उपजिल्हा प्रमुख म्हणून साहेबांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. आमदार, खासदार नव्हे तर आता मुख्यमंत्री घडवणारा नेता म्हणून दिघे साहेबांची महाराष्ट्रात ओळख आहे. तुमची काय ओळख आहे? तुम्ही साधी नगरसेवकाची निवडणूक तरी जिंकलात का? माझं एक अत्यंत मनापासून या ठिकाणी असं सांगणं आहे की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी ही फार मोठी नेते आहेत. त्याच तोडीचे नेते दिघे साहेब ठाणेकरांच्या करता आहेत, महाराष्ट्राच्या करता आहेत. त्यांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण होऊ शकत नाही हे यांनी दाखवून दिलं. हे आत्ता तोंड भांडवल करून, बोल भांडगिरी करून, कुठंतरी माध्यमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात यांची ओळख झाली आहे. आपल्या कामाच्या निमित्तानं दिघे साहेबांनी ठाणेकरांच्या, महाराष्ट्राच्या, पालघर ठाणे जिल्ह्याच्या मनामध्ये घर आपलं तयार केलं होतं. त्यांच्या सारखं काम थोडंसं करून दाखवा. त्यांनी घडवलेल्या शिष्यांनी जशी संघटना बांधली, ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व केलं, तसं तुम्ही करून दाखवा. तुम्हाला संधी आहे. उरलेली संघटना तुमच्याकडे. बाळासाहेब ठाकरेंचं नुसतं नाव, नुसते फोटो वापरू नका. नावानं जेनेटिकली जर वारसा मिळत असता, तो वारसा संपत्तीचा फक्त मिळतो, तो विचारांचा मिळत नाही. विचारांचा वारसा दिघे साहेबांच्या, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, ज्यांच्या गळ्यामध्ये भगवा आहे, त्यांच्या बरोबरच आहे. आमचे हेमंत पवार हे कितीतरी पटीनं जास्त दिघे साहेबांच्या सोबत काम केलेले एकनाथ शिंदेचे सहकारी हे संजय राऊत पेक्षा सिनियर आहेत. बरं, अनिशजींकडून उत्तर घेऊयात. वाद केवळ हा फोटो पुरता मर्यादित आहे की विचारांकडे देखील आपण सगळेजण मिळून पाहणार आहोत? अनिशजी, लोकांसाठी काम केली. अजितजी, आपण अनिशजींकडून उत्तर घेऊयात. अनिशजी, आदर्श घ्यावा आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आजही हे यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करू शकत नाही. आता आहे तुमच्याकडे संधी, करा, काम करा. आणि साहेबांचा वारसा कुणाचा आहे हे लोकांनी मतदान पेटीत दाखवून दिलं ना. मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. अजितजी, चला तुम्ही एवढं बोलताय ना, का साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण ह्या वादामध्ये आपण फार चढवून सांगताय या वादामध्ये सगळं काही. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये या भाजपाच्या कित्येक नेत्यांकडनं अपमान झाला. अजितजी, आपली काय भूमिका होती त्याच्यावर सांगा ना. आज श्रीपाद छिंदमपासून अगदी राज्यपालांपर्यंत सगळ्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान झाला. आपण ते विषय काढले की आम्ही राष्ट्रद्रोही, आम्ही हिंदुद्रोही, आम्ही तुम्ही मला एवढं सगळं काही सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
साहेब, मी तुम्हाला साहेब म्हणतोय. लाज वाटत नाही का? कमरेत लाज घातली पाहिजे अशा अहो, मी तुम्हाला वेळेला. साहेब म्हणतोय. छत्रपती शिवरायांच्या वारसदारांना तुम्ही विचारता तुमचा डीएनए काय आहे? अहो, लाज वाटते तुम्ही का नाही संजय राऊतला? अजित या पवार समाजामध्ये पवार नेतृत्व आपण करणाऱ्या आपण मोठ्या आपण थोडं भावाला थोडं पाणी मराठा घ्या. समाजाचा थोडं अपमान हा संजय राऊत करतो. मुकामोर्चा थोडं पाणी म्हणतो घ्या. आमच्या मोर्चाला, आमच्या बहिणींची इज्जत काढतो. अहो. काय विचारलं नाही तेव्हा त्याला जाब? छत्रपतींच्या तुम्ही आमची काय मराठ्यांची इज्जत केली ना? तुम्ही आम्हा मराठ्यांची काय इज्जत केली उभा महाराष्ट्र चालतो. विचारलं का नाही तुला तेव्हा? संजय राऊत कोण तुम्ही लागून गेला? आम्हा मराठ्यांची काय या इज्जत केली? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता संजय पक्षाने राऊत मराठ्यांची काय सांगायचं, इज्जत केली विरोध उभा महाराष्ट्र माध्यमात चालतो. त्याच्यावरती चर्चा उगाच करायची, मराठ्यांकडे आम्ही त्याच्यावर बसू उत्तर नका. देत बसायचं. विषय भरकटवू नका. दीड दमडीचा माणूस आहे संजय राऊत. आमच्या लेखी काय केलं? अर्थ नाही. आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, गुन्हे दाखल केले, जेलमध्ये टाकले, बरं, फोटोंवरून खरं तर कडक कारवाई केली दोन्ही तरी त्यांच्यावर शिवसैनिक लक्ष ठेवलं. एकमेकांवरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे कुठल्याही प्रकारच्या जाहिराती असताना खरोखर आपण फोटोपुरती मर्यादित राहणार आहोत की त्यातून प्रेरित झालेल्या विचारांचा देखील प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी विचार करणार आहे, हा खरं तर चिंतेची बाब निर्माण करणारा प्रश्न आहे. धन्यवाद अनिशजी, धन्यवाद अजितजी आणि धन्यवाद हेमंतजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.